चांदूर प्रभाग 9 मतदाराने ईव्हीएम फोडली. नगारा दाबताच कमळ लागल्याचा आरोप गडचांदूर जिल्हा. चंद्रपूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये बुधवारी मोठा गोंधळ उडाला. आदर्श हिंदी विद्यालय केंद्र क्रमांक 2 येथे मतदान करताना राम मल्लेश दुर्गे वय 40 यांनी नगारा बटन दाबल्यावर ईव्हीएमवर भाजपचे कमळ चिन्हाचा दिवा लागल्याचा आरोप करून संतापाच्या भरात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन फोडून टाकली. बातमी पसरताच केंद्राबाहेर मतदारांची प्रचंड गर्दी झाली. भाजप मुर्दाबाद, ईव्हीएम हटावच्या घोषणा देऊन संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला. काही वेळ मतदान ठप्प झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण व ठाणेदार शिवाजी कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. फोडलेल्या मशीनचा पंचनामा करून नवीन मशीन बसवण्यात आली. दुर्गे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काय झालं होतं? काय भाऊ भाऊ होय काय झालं होतं? काय झालं होतं सांग. बटन दाबताय एक तर बटन दुसरी लागते. तू कोणाची दाबली कोणाची लागली? नगारा दाबली तर दुसरी बटन लागली. तिथं कोणती लागली? 5 नंबरची बटन दाबली तर दुसरी लागली बटन. हे सब मशीनचं फ्रॉड आहे. बीजेपी सरकार आहे, राज्य सरकार आहे. मी येऊन म्हटलं नाही होत आहे बाहेर काम त्याच्यानंतर मी येऊन आधी म्हटलं तर आता चालू आहे व्यवस्थित आहे म्हणून म्हटले. सब धोकेबाजी आहे. मला नाही गेली मशीन मला लोकांनी सांगितलं आहे जाऊन. हो दादा दादा तुम्ही बोला. असं जर काही झालं असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही. हो दादा असं जर काही झालं असेल तर आम्ही सुद्धा मान्य नाही